की कॉनकॉलमधनं जे काही मला इन्साइट्स मिळाले, ओके, तर ते महत्त्वाचे काही पॉइंट्स असे आहेत, की लक्षात घ्या, की मॅनेजमेंट सांगते, की जे काही सध्या जी काही डेअरी इंडस्ट्री आहे ती 30% फक्त ऑर्गनाइज्ड सेक्टरकडे आहे आणि जवळपास 70% जी डेअरी इंडस्ट्रीचं जे काही प्रोडक्शन आहे ती जवळपास अनऑर्गनाइज सेक्टरकडे आहे. म्हणजे इथेही ही फाईट आता सुरू झालेली आहे, की ऑर्गनाइज्ड टू ऑर्गनाइज्डकडे होणारी मूव्ह. ओके, सो कारण याचं रिझन अर्थात हे आहे, की आता तुम्ही म्हणजे आपण हजारो व्हिडिओ अशा पद्धतीने पाहतोय, की दूध कशा पद्धतीने बनवलं जातंय, जे काही सिंथेसाइज्ड पनीर बनवलं जातंय. सो या पद्धतीचे जेव्हा लोक व्हिडिओ पाहतात तर लोकांचा अवेअरनेस हा वाढत जातोय आणि कुठेतरी जेव्हा आपण एक कंपनीकडून काही खरेदी करतो ज्याच्यावर FSSAI मार्क असतात त्यावेळी थोडंसं कुठेतरी म्हणजे असं आपण डेफिनेटली म्हणू शकत नाही की हे 100% प्युअर आहे, पण एक अशी एक खात्री राहते की जेव्हा एका गव्हर्नन्स अंडर मधून हे गेलेलं आहे तर नक्की याची प्युरिटी नक्कीच जो काही आपण ओपन म्हणजे जे काही सूट अनऑर्गनाइज किंवा अनकंट्रोल्ड वेने आपण जे काही दूध घेतो, पनीर घेतो किंवा दही घेतो, हे त्याच्यापेक्षा एक त्याची थोडीशी प्युरिटी नक्कीच जास्त असू शकते. ओके, आता असं म्हणजे एक साधं छोटं उदाहरण सांगते, की आता जसं मी जेव्हा काही दूध घ्यायचे तेव्हा बऱ्याचदा त्यांना विचारायचे की तुम्ही हे दूध कुठून आणता, कारण जे गवळी होते ते साधारणतः आसपासच राहणारे होते. तर म्हणजे अर्थात गोठा वगैरे असा काही जो गायांचा म्हणजे गाई म्हशींचा जो काही गोठा असेल तर तिथे जवळपास तर नक्कीच नव्हता. तर तेव्हा त्यांच्याकडून उत्तर अशी यायची की आम्ही नाना पेठेतून दूध आणतो, म्हणजे पुण्यातला एक एरिया आहे तिथून आम्ही हे दूध खरेदी करतो. तर आता पहा की नाना पेठेतून हे दूध कुठे येतं माहित नाही. सो नक्की सोर्स जो आहे त्यांना हे प्रॉपर सांगता यायचं नाही की या डेअरीतनं किंवा या गावातनं हे दूध येतंय अशा पद्धतीने. सो जेव्हा असे मधले खूप जास्त ॲग्रिगेटर वाढतात तेव्हा देखील हे भेसळीचं प्रमाण जास्त असू शकतं असं एक कुठे ना कुठेतरी मनामध्ये शंका येते. सो म्हणूनच सगळ्यात बेस्ट वे की कोणीतरी ऍटलिस्ट एक मॉनिटर आहे, कारण पहा की आपण जे सुटं दूध घेतो त्याला नक्की कुठला काही मार्क असतो ना, कुठल्या पद्धतीचं आपण टेस्टिंग करू शकतो किंवा म्हणजे कोणी त्याला कुठल्याही एक पद्धतीचा एक प्रिन्सिपल नाहीये की त्याने हे टेस्ट केलेलं आहे की ओके. सो त्यामुळे बेस्ट वे की एक कंपनीकडून जेव्हा घेतो एक कुठेतरी आपल्याला एक खात्री वाटते की एक थोडी तरी याच्यामधनं एका स्क्रीनिंग मधून हे गेलेलं असेल. सो यामुळे लोक अनऑर्गनाइज्ड टू ऑर्गनाइज्ड ह्या गोष्टींकडे आता वळू लागले.